आज आपण सगळ्यांची आवडती अगदी बेकरी स्टाईल खुसखुशीत नानकटाईची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता की नानकटाईच्या आतलं जे टेक्स्चर आहे ते अगदी जाळीदार झालेलं आहे. आणि ही जी नानकटाई आहे ना, ही नानकटाई आज मी तुम्हाला ओव्हन आणि कढईमध्ये दोघांमध्ये कशी बेक करायची ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढी खुसखुशीत नानकटाई आपली इथे तयार झालेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी तूप घ्यायचं आहे. तूप शक्यतो आपल्याला घट्टच घ्यायचं आहे, पातळ अजिबात घ्यायचं नाही आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर देखील घालू शकता. आता हे जे तूप आहे जवळजवळ 2 ते 3 मिनटं पांढरं शुभ्र होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की तूप आपलं छान असं पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे. आता त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला तुपामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं जास्त हे मिश्रण फेटाल ना तेवढी तुमची नानकटाई छान अशी खुसखुशीत तयार होणार आहे. जवळजवळ 4 ते 5 मिनटं हे मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याच वाटीने मी इथे 2 वाटी मैदा घालत आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. आणि फ्लेवरसाठी मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. तुम्ही इथे वेलची पावडर देखील घालू शकता. सुरुवातीला मी इथे चमच्याने मिक्स करून घेत आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी अलगद हाताने एकत्र करायचे आहे. म्हणजे हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला दाबून दाबून अजिबात मळून घ्यायचं नाही आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र आणायचं आहे, त्याचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. आता या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि या गोळ्याला हव्या त्या आकारात आपल्याला नानकटाईचा शेप द्यायचा आहे. मी इथे नानकटाईचा शेप हा गोलच ठेवत आहे. तुम्ही हव्या त्या आकारात नानकटाईला शेप देऊ शकता. आता इथे सर्व नानकटाई मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट देखील लावू शकता. आता इथे ओव्हन मी आधी 5 मिनटं प्रीहीट करून घेतलेला आहे आणि 180 डिग्रीला जवळजवळ 15 मिनटं आपल्याला ही नानकटाई बेक करून घ्यायची आहे. आता इकडे कढईमध्ये सुद्धा आपल्याला 20 मिनटं नानकटाई बेक करायची आहे. 20 मिनिटानंतर आपली ही नानकटाई तयार झालेली आहे. ओव्हनमधली पण नानकटाई आपली इथे बेक झालेली आहे. आणि ही जी नानकटाई आहे ती पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला काढायची आहे. तुम्ही बघू शकता की ओव्हनमध्ये नानकटाई पण खूप छान बेक झालेली आहे. आणि कढईतली नानकटाई सुद्धा खूप सुरेख झालेली आहे. तुम्ही कलर बघू शकता. मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका.